हॅलो गाईज. तर आज मी शॉपिंगला जाणार आहे. डोंबिवली किंवा दादर जायचं प्लॅनिंग आहे, पण टाईम ॲडजस्ट करू. म्हणजे मी सकाळी जाणार होते पण जाता आलं नाही. काल बरीच थकले मी, त्याच्यामुळं संध्याकाळच झाली. रेडी होता होता तयारी करता करता घरातून निघता. तर बघू काय काय भेटतं. तर आजच्या दिवसाची सुरुवात केली मी मुंबईचा फेमस वडापाव खाऊन, ज्यावर अर्धी मुंबई दिवस काढते. आणि मग थोडं फिरून झाल्यावर लगेच गेले जेवण करायला. मस्तपैकी नॉनव्हेज खाल्लं आणि मग कंटिन्यू शॉपिंग करण्यासाठी निघाले. तर मी कल्याणमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते आणि तिथून आता मी जाणार आहे डोंबिवली. आणि आज चुकून हुकून एक अशी गोष्ट झाली, ती म्हणजे चप्पलचा कलर, ड्रेसचा कलर आणि केसांचा कलर एकदम सेम झाला. आणि थोडा दात दुखत होता म्हणून मी गेले मेडिकलला. तिथं मस्त चुलबुले दिसले, तर म्हटलं चुलबुले घेऊ, कारण भूक लागतेच ना. एवढा प्रवास करून, एवढं ट्रॅव्हलिंग, एवढी दगदग करून थकवा येतो, म्हणून मग काय ना काही एनर्जीसाठी चुलबुले घेतले आणि मस्तपैकी कुरकुरे खात खात प्रवास स्टार्ट केला. तर आता मी पोहोचणार आहे डोंबिवली. तर ही आहे डोंबिवली स्टेशनची गर्दी. सकाळ असो, संध्याकाळ असो, दुपार असो, केव्हाही इथे फक्त गर्दीच गर्दी बघायला मिळते. तर मार्केटमध्ये पोहोचल्या स्टेशनच्या गेटच्या बाहेरच हे दुकान लावलेलं होतं, ज्याचं नाव मला माहिती नाही. काहीतरी नारळाचं ताडी काहीतरी म्हणतात त्याला, ताडीचं फळ असं काहीतरी. तर हे मी कधीच खाल्लेलं नव्हतं, पहिल्यांदा ट्राय केलं. फक्त रील्समध्येच बघितलेलं होतं, पण नारळासारखंच लागतं, मस्त आहे. आणि नंतर मी गेले एका कटलरीच्या दुकानामध्ये. तिथे खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या अंगठ्या होत्या, म्हणजे ज्या आपल्या बुलढाण्यामध्ये दिसणार पण नाही, अशा अशा डिझाईन तिथे पाहायला भेटल्या. मग मी ट्राय करून बघितल्या आणि काही घेतल्या. तर तिथून थोडं पुढे गेल्याच्या नंतर मला एक दुकान दिसलं. तिथे बरेच नवीन नवीन पदार्थ होते खायला. तर मग तिथं थांबले मी. आता खायचं नवीन दिसलं म्हणजे मी थांबणारच आहे, काही विषयच नाही. मग मी तिथे गेले आणि मला समजत नव्हतं की तिथे काय घेऊ, कारण तिथे भरपूर व्हेरायटीज होत्या. तर मी डिसाईड केलं की मी गार्लिक ब्रेड घेऊ आणि मस्तपैकी गार्लिक ब्रेड घेतला आणि भारी अशी टेस्ट होती. म्हणजे 100पैकी 100 मार्क्स आपण त्याला देऊ शकतो. पण मला असं वाटलं होतं की गार्लिक ब्रेड घेऊ म्हणजे त्याची क्वांटिटी कमी येईल, पण ते एवढं मोठं आलं की त्याच्यामध्ये जेवण होऊ शकतं एका माणसाचं, एवढं सगळं ते होतं. आणि एवढं मोठं एकाच वेळेस खाणं मला काही शक्य नव्हतं, त्याच्यामुळं मी थोडं थोडं हळूहळू खाल्लं आणि पूर्ण खाऊही शकले नाही. आणि तिथेच त्या दुकानाच्या समोरच एक दुकान लागलेलं होतं मेहंदीचं. म्हणजे तिथे मेहंदीचे स्टिकर्स होते, जे आपण रील्सवर बघतो की ते फक्त चिपकवायचं आणि त्याच्यावर मेहंदी लावायची. तर हे पण आम्ही काय घेतलं आणि निघालो पुढे. तर इथे फक्त आणि फक्त क्लचरचं दुकान आहे. तुम्ही बघू शकता इथे किती व्हेरायटीजमध्ये क्लचर्स आपल्याला मिळतात. तिथे मस्तपैकी छान छान भेटलं. आणि मग हा दिसला आपल्या बापाचा पुतळा. बापाचा पुतळा दिसला आणि शूट न करता निघालं, म्हणजे असं होऊच शकत नाही. आणि त्याच समोर एक फुलाचं छान असं दुकान लागलेलं होतं, जिथे एक छोटीशी मुलगी खूप गोड स्माईल घेऊन फुलं विकत होती. तिच्यासोबत थोडं बोलून मी गेले एका ज्यूसच्या दुकानामध्ये. तर तिथेही भरपूर व्हेरायटीज होत्या, पण मी आत्तापर्यंत कधीच चिकू चॉकलेट फ्लेवर ट्राय केलेला नव्हता, त्याच्यामुळं मला असं वाटलं की मी ट्राय करू. मी ते घेतलं आणि ते एवढा मोठा ग्लास होता तो, की तो म्हणजे पूर्ण पिता नाही आला. आणि त्याच्यात मी दुसरं पण अजून एक घेतलं होतं. तर ते दोन्ही मिळून म्हणजे दोन्ही मी अर्धे अर्धे संपवू शकले. क्वांटिटी एवढी मोठी होती की 2 ते 3 ग्लास पाणी पिलं तरी एवढं पोट नाही भरणार, एवढं सगळं ते ज्यूस होतं. आणि मार्केटमध्ये आलो तर इथे एक वेगळाच काही सीन चालू झाला होता. 5 मिनटामध्ये तुम्ही बघू शकता सगळं मार्केट उठून गेलेलं आहे. पोलीस आले होते. आता सध्या मुंबईमध्ये शॉपिंग होऊच शकत नाही, कारण पोलिसांचं जरा जास्तच दरारा चालू आहे, कारण ते दुकानं लावू देत नाहीत. तर शेवटी मी एक मोबाईल कवर घेतलं, मस्त माझ्या आवडीच्या कलरमध्ये मला कवर भेटलं. आणि मग आली स्टेशनवर. घरी जाता जाता म्हटलं थंड काहीतरी पिऊया, कारण भरपूर गरम होत होतं. तर मी पिलं लिंबू सरबत आणि निघाले घरी. तर भेटूया आता उद्या. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर काल पण मी शॉपिंगला गेले होते, पण काल एवढं जास्त शूट नाही करता आलं, कारण गर्दी जास्त होती. त्याच्यामुळं प्रत्येक ठिकाणी शूट करणं पॉसिबल नाही झालं. तर आज मी जाणार आहे दादर आणि अजून पुढं कुठं तरी शॉपिंगसाठी. ते अजून डिसाईड नाही केलं की कुठं जाणार आहे, पण जाणार आहे. आणि काल जी जी शॉपिंग केली त्याचा सगळा आज यूज झालेला आहे.
क्लचर, लिपस्टिक, कपडे सगळं. तर आज सगळ्यात आधी मी गेले जेवण करायला. फ्रेश होऊन लगेच जेवायला गेले. आज व्हेजच खाल्लं, व्हेज थाळी खाल्ली आणि निघाले दादरला जाण्यासाठी. मुंबईमध्ये आले आणि दादरला गेलं नाही तर काहीतरी अधुरं वाटल्यासारखं वाटतं. म्हणून सगळ्यात आधी मला असं वाटतं की मी गेल्यावर दादरला जाऊ. मी माझ्या पहिल्या ब्लॉगची सुरुवातसुद्धा इथूनच केली होती. तर दादर स्टेशनवरच एक काहीतरी नवीन बघायला मिळालं. तो एक अंध व्यक्ती असून इतक्या सुंदर पद्धतीने बासरी वादन करत होता आणि त्यात बाबासाहेबांचं गाणं म्हणजे हार्ट टचिंग विषय. तर तिथे बघूनच मी थांबले आणि ते सगळं बघून झाल्यावर टॅक्सी करून मी गेले चैत्यभूमीला. चैत्यभूमीच्या बाहेर उतरले आणि बघितलं तर तिथे 14 एप्रिलची मस्तपैकी तयारी चालू होती. सगळीकडे काहीतरी नवीन नवीन करायचं चालू होतं. त्याच्यामुळे पाहिजे तसं काही शूट घेता आलं नाही, कारण तिथे भरपूर अशी गर्दी होती. काम करणारे मजूर भरपूर होते आणि ते तुम्ही बघू शकता बांबू वगैरे लावलेले आहेत. भरपूर काही चालू होतं तिथे सजावटसाठी. आणि मग मी नंतर गेले चैत्यभूमीकडे आतमध्ये. तर भरपूर दुकानं होते तिथे. काही दुकानं बघितली, काही पुस्तकं बघितली आणि तेवढ्यात मला एका दुकानामध्ये एक पेन दिसला, सुंदर असा पेन आणि त्याच्यावर बाबासाहेब आंबेडकरांची सिग्नेचर. खूप छान पेन होता, त्याच्यामुळे मी तो घेतला. आणि तिथे बरंच असं काही युनिक सामान होतं जे घेण्यासारखं वाटत होतं. आणि फायनली मी पोहोचले चैत्यभूमीच्या आतमध्ये. बाहेर खूप जास्त गरम होत होतं म्हणून गेल्या गेल्या मी थोडं झाडाखाली बसले. मस्तपैकी थंडगार हवा होती आणि वंदन करून मी निघाले बाहेर. तर बाहेर ही एक गोष्ट बघून मला लहानपणीची आठवण आली. मला सगळ्यात जास्त आवडणारा वास म्हणजे तो हा छाप्याचा वास. मला खूप जास्त याची स्मेल आवडते. तर छापा आवडण्याचा काही विषय नाही आहे, पण ते हातावर लावल्यावर त्याची स्मेल बराच वेळ घेता येईल म्हणून या एका विचाराने मी तो छापा काढला आणि याचबरोबर लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. आणि मग तिथून स्टेशनपर्यंत चालत जाण्याचा निर्णय मी घेतला. ज्यांनी माझा पहिला ब्लॉग बघितला असेल चैत्यभूमीला जाण्याचा, त्यामध्ये तुम्ही हा पदार्थ बघितला असेल. दादरमध्ये हा जो सँडविच मिळतो तो मला खूप जास्त आवडतो आणि ते खाण्यासाठीच मी पायी आले. मस्तपैकी आवडत्या ठिकाणी आवडता सँडविच खाल्ला आणि पुढे निघाले. तर सँडविचचं दुकान सोडून 2 दुकानाच्या साईडलाच हे एक बाऊलचं दुकान भेटलं, चॉकलेट बाऊल, जे आतापर्यंत फक्त मी रील्समध्येच बघितलं होतं आणि इमॅजिन करत होते की ते किती भारी लागत असेल. आता हे दिसल्यावर मी न खाणं असं तर होऊच शकत नाही. त्यामुळे मी मस्तपैकी ट्रिपल चॉकलेट बाऊल मागितला आणि म्हटलं हे ट्राय करून बघू, कारण बऱ्याच दिवसापासून असं कोणतीच मुलगी नाही जिला हे ट्राय करू नाही वाटत. खूप कमी मुली असतील ज्यांना चॉकलेट खाऊ वाटत नाही आणि त्यापैकीच मी एक आधी होते. मला आधी थोडंही चॉकलेट खायला आवडत नव्हतं, पण आता आवडायला लागलं त्यामुळे मी खाते. आणि तिथे गेल्यावर जो पहिला बाईट होता त्याची फिलिंग ही शब्दात सांगता येणार नाही. चॉकलेट लवर समजून घेऊ शकतात. खूप भारी होतं ते, एक नंबर पैसे वसूल कार्यक्रम होता. तर मस्तपैकी मूड फ्रेश करून चॉकलेट बाऊल खाऊन मी निघाले समोर. तर एक क्लचर मला कधीचं घ्यायचं होतं जे माझं आधी हरवलं होतं आणि मी ते भरपूर ठिकाणी शोधलंही होतं, पण भेटलं नाही. बरेच दिवस म्हणजे नाही काय तर 15-20 दुकान मी ते शोधले असतील, पण ते काय भेटलं नाही. तर फायनली मला ते काही महिन्यानंतर या दुकानामध्ये भेटलं आणि ते घेऊन मी निघाले पुढे. तर तुम्ही बघू शकता इथे किती मस्तपैकी ड्रेस लावलेले आहेत.
पण हे बघता बघता लगेच पोलिसांची गाडी आली आणि सगळं दुकान उठलं. तर साईडलाच एक साड्यांचं दुकान होतं, तिथे बाहेरच खूप छान अशा साड्या लावलेल्या होत्या. ते बघून मला राहावलं नाही, म्हणून मी आतमध्ये गेले आणि भरपूर साड्या बघितल्या. तुम्ही बघू शकता इथे किती भारी साड्या आहेत. खूप जास्त महाग म्हणता येतील, पण क्वालिटी ही तशीच आहे. तर मी विचार केला ऑलरेडी एवढा जास्त खर्च झाला तर मग मी साडी घेऊ की नको. पण मग तिथे आपले एक्सप्रेशन बघून लगेच ते लोक म्हणतात की मॅडम ट्राय करके देखो. आणि ट्राय केल्यावर मग आता तुम्ही बघू शकता विषय पूर्णपणे चेंज होऊन जातो. आणि कितीही मनाची तयारी केलेली असली की तिथे जाऊन साडी घ्यायची नाही, पण त्या लोकांचं बोलणं ऐकून आणि ती साडी ट्राय करून कोणीच रोखू शकत नाही स्वतःला साडी घेण्यापासून. तर तुम्ही बघू शकता काही सेकंदात ते लोक शॉर्टकटमध्ये साडी घालून देतात. एक मिनिट खूप जास्त झाला, 1 मिनिटाच्या आतमध्ये तेच आपल्याला साडी वेअर करून देतात एकदम शॉर्टकटमध्ये. आणि त्यांची साडी घालण्याची पद्धत तुम्ही बघू शकता, इतकी भारी आणि इतक्या शॉर्टकटमध्ये ते साडी घालतात. आणि त्यांची साडी नेसल्यावरचा जो लूक येतो, त्याच्यावर ब्लाऊज नव्हता तरीही तुम्ही साडी बघू शकता किती सुंदर दिसते. तिथे क्वालिटी खूप छान आहे. म्हणजे जर 10 साड्या बघितल्या ना तर त्यातल्या 9 तरी आवडून जातात आणि घ्यावाच वाटतात. पण खूप जास्त महाग आपण म्हणू शकतो, खूप जास्त महाग दुकान आहे. पण मग मला आवडली साडी तर मला राहावलं गेलं नाही, तर मी 2-3 साड्या ट्राय केल्या आणि यामधलीच एक साडी घेतली. साडी घेऊन झाल्यानंतर मार्केटमध्ये आल्यावर मला एक मोबाईल शॉप दिसलं. तिथं मी कॉलर माईक बघितले तर चांगल्या क्वालिटीचे अवेलेबल होते, म्हणून मग मी एक घेऊन टाकले. आणि शॉपिंग करता करता बराच वेळ झाला, मग म्हटलं चला काहीतरी खाऊन घेऊ. तर सगळ्यात आधी मी तिथे ट्राय केली शेवपुरी, मस्तपैकी टेस्टी होती. आणि त्यानंतर मी तिथे फ्रँकी खाल्ली. म्हणजे मुंबई आल्यापासून एकदाही फ्रँकी खाल्ली नव्हती. तर मी मस्तपैकी मंचुरियन फ्रँकी घेतली. छान अशी टेस्ट होती आणि एका फ्रँकीमध्ये पोट भरू शकतं, जेवणाची फिलिंग टोटली. मस्तपैकी शॉपिंग करून झाल्यावर मी फ्रँकी खाल्ली आणि पुढे निघाले. तर फ्रँकी खाऊन झाल्यावर मी चालत स्टेशनवर जात होते आणि स्टेशनवर गेल्या लगेच ज्यूसचं दुकान दिसलं. तर एक वॉटरमेलन ज्यूस ट्राय केलं. तिथे भरपूर गरमी होते आणि तहानच लागत असते नेहमी. मग म्हणून म्हटलं पाणी न पिता आपण ज्यूस ट्राय करू, बाकी काय नाही. आणि आजच्या दिवसासाठी एवढी शॉपिंग आणि एवढं खाणं पिणं बस झालं. तर आता मी निघाले घरी जाण्यासाठी. तर भेटूया उद्या. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आहे दिवस 3रा शॉपिंगचा. तर काल मी एक कामाची गोष्ट घेतली जी बऱ्याच दिवसापासून घ्यायची होती, ती म्हणजे ही कॉलर माईक. म्हणजे मी व्हिडिओ काढताना आवाजच येत नव्हता, त्याच्यामुळे मी मार्केटमध्ये कुठे गेले तर मला बोलता येत नव्हतं व्हिडिओमध्ये. तर आता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. आणि आज 3रा दिवस आहे, तर आज पण मी शॉपिंगच करणार आहे. तर आता मी जाणार आहे शॉपिंगला.
मुंबईमधला अजून एक खायचा आवडीचा पदार्थ म्हणजे चायनीज भेळ, तर तीही ट्राय केली. तर शॉपिंग करून झाल्यानंतर मी गेले जेवण करायला. या हॉटेलला मी आधी 2-3 वेळेस गेलेली आहे. भरपूर गर्दी असते, तुम्ही बघितलंच असेल, वेटिंगमध्ये थांबावं लागतं. तर फायनली मला टेबल भेटला आणि मी बोलवली बांगडा थाळी आणि मस्तपैकी डिश आली, तुम्ही बघू शकता. आणि हे खाऊन झाल्यावर मी भूक तर नव्हती, याच्यातलं काही उरलं पण एवढं खाऊही शकत नव्हते. आणि अजून एक ट्राय करायचं होतं माझ्या आवडीची डिश इथली, तर ती म्हणजे प्रॉन्स बिर्याणी. तर हे झाल्यानंतर मी बोलवली प्रॉन्स बिर्याणी. तर मस्तपैकी पोटभर जेवण करून हॉटेलच्या बाहेरच मलाईचं दुकान होतं माझी फेवरेट, तर तीही घेतली आणि निघाले रिटर्न गावी जाण्यासाठी. आणि आज मी पूर्ण रेकॉर्ड तोडलेला आहे. सकाळी 11 ते रात्री 12:30पर्यंत मी कंटिन्यू शॉपिंग खाणे एवढंच केलेलं आहे. तर गाईज फायनली मी ट्रेनमध्ये बसलेली आहे. एवढी डेंजर थकली. 3 दिवसापासून मी कंटिन्यू शॉपिंग करत आहे. आणि आता येताना मी एकटी आणि माझ्याजवळ 3 बॅग आहेत. त्यात एवढं वजन आहे की ते आणता असं जीव गेला डायरेक्ट. तर फायनली मी बसले ट्रेनमध्ये. आता ट्रेनमध्ये तर बसले मी, सामान आणताना एवढे हाल झाले. पण मला आता सध्या एवढं टेन्शन येते की भुसावळपासून बुलढाणापर्यंत बसने जायचं आहे. आता त्या बसमध्ये मला जागा कशी भेटते आणि एवढं मोठं सामान मी कसं नेऊ एकटी, याचं एवढं टेन्शन येते. या 3 दिवसामध्ये मी एवढी शॉपिंग केली आणि एवढं मार्केट फिरले भयानक की आता 2-3 महिने शॉपिंग आणि कुठं जायचं मन होणार नाही. 2 महिने तर कसंच कुठं जायचं मन होणार नाही. म्हणजे 3 दिवसामध्ये मी 3 ते 4 असेच तास झोपले. फक्त 3-4च तास झोपत गेले, बाकी पूर्ण टाईम शॉपिंग. आणि इथं आहे पण ना मुंबईमध्ये भरपूर फिरण्यासारखं आहे, घेण्यासारखं आहे, बघण्यासारखं आहे. सगळं नवीन दिसते, तर मग थोडं भारी वाटते पाहायला की चला पाहू, आणि पाहिलं की घेऊ वाटतंय. मग असं करत करत एवढे पैसे उडले, एवढे पैसे खर्च झाले की ज्याचा काहीच अंदाज नव्हता. म्हणजे त्याचा हिशोबच केला नव्हता मी की एवढा खर्च होईल. तर माझी सगळी शॉपिंग बघून तुम्ही नक्की कमेंट करा की खर्च किती झाला असेल. माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त खर्च झालेला आहे. तर तुम्ही तुमचा अंदाज सांगा व्हिडिओ बघून की मी किती खर्च केला असेल. तर आता मी झोपते, कारण सकाळी 5-6 वाजता भुसावळ येईल, तर लवकर उठावं लागेल. सो गुड नाईट. गुड मॉर्निंग गाईज. तर सकाळी 7 वाजता मी पोहोचलेली आहे भुसावळ स्टेशन, आणि इथून मी बाय बसने घरी जाणार आहे. तर स्टेशनवरून मी बाहेर गेले आणि बसस्टँड पोहोचले आणि निघाले घरी जाण्यासाठी. तर भुसावळमध्ये स्टेशन आणि स्टँडच्या बाहेरच बाबासाहेबांचा पुतळा आहे. तर फायनली मी पोहोचले आहे बुलढाणा, म्हणजे माझ्या गावी. तर इथे तुम्ही बघू शकता भीम जयंतीची तयारी सुरू झालेली आहे आणि सगळीकडे निळं वातावरण झालेलं आहे. सगळीकडे निळे झेंडे आणि बॅनर लागलेले आहेत. जयंतीची जोरदार अशी तयारी सुरू झालेली आहे. आणि तेवढ्यात मला माझे पप्पा घ्यायला आले आणि आम्ही निघालो घरी. तर फायनली मी पोहोचले आहे घरी. इथपर्यंत व्हिडिओ बघितलाच आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. सो थँक्स फॉर वॉचिंग. बाय.